झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, पण राज्याला प्रश्न पडलेला आहे की आता मुख्यमंत्री कोण असणार आणि शपथविधी कधी होणार. महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित बसून पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरवतील. लवकरच एक आठवड्याच्या आत महायुतीकडनं शपथविधीचा सुद्धा कार्यक्रम केला जाईल. महायुतीचे तिन्ही नेते बसून भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय स्तरावरील नेत्याशी चर्चा करून पुढचा मुख्यमंत्री ठरवून लवकरात लवकर शपथविधी सुद्धा पार पडेल. खरं तर आरएसएस कडनं असं एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी दिलाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. स्वतः देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी प्रमोट करायला हवं होतं, त्यांचं नाव पुढे करायला हवं होतं. कोण काय म्हणतंय, कुठल्या संघटना काय म्हणतात ह्याच्यापेक्षा महायुतीमध्ये जे फॉर्म्युला ठरलेला आहे, महायुती तिघं नेते एकत्रित बसून त्या फॉर्म्युल्यावरती काम करतील आणि त्यावरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ते ठरवतील. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ दिल्ली स्तरावरचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून अजितदादा पवार साहेब असतील किंवा शिवसेनेचे शिंदे साहेब असतील, हे नेते बसून ठरवतील. बाकीचे कोण जरी सूचना देत असतील त्यांच्या सूचना आम्ही ऐकू, परंतु अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील. खरं तर सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी कार्यभार बघितलेला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अनेकांची इच्छा होती, पण त्यांना हा निर्णय पटणारा आहे का? कारण अनेक अर्थांनी सहजासहजी तुम्हाला हे सोडावं लागतंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस आम्ही महायुतीमध्ये सामील झालो त्यावेळेस महाराष्ट्राचा विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून आम्ही महायुतीमध्ये सामील झालो. आज सामील झाल्याच्या नंतर महायुतीचं एकच मिशन आहे की या महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण हे तर प्रोसेस आहे, होतीलच, परंतु आमचा अंतिम ध्येय या महाराष्ट्राचा विकास आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यासाठी आमची जास्त स्पर्धा नसून चर्चेतून हा प्रश्न लवकरच सुटेल. याच्यावरून अमोल मिटकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, आक्रमकपणे त्यांनी ट्विट देखील केलं होतं. त्याच्यानंतर पक्षाच्या अधिकृत हँडलवरून असं म्हणण्यात आलं होतं, स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की अमोल मिटकरी यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याच्यानंतर सुद्धा अमोल मिटकरी ऐकायला तयार नाहीयेत. ते असं म्हणत आहेत की आमच्या या संपूर्ण यशामध्ये गुलाबी गँगचं किंवा डिझाईन बॉक्सचं कुठेही श्रेय नाहीये, हे सगळं श्रेय पक्षाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशामध्ये जर श्रेय कुणाचं असेल तर ते एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांचं एकट्याचं ते श्रेय आहे. वन मॅन आर्मी ते लढले आणि त्यांनी एवढ्या सीट निवडून आणल्या. त्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाची मदत त्या ठिकाणी झालेली आहे. आम्ही कुणाची मदत झाली असं नाकारत नाही. प्रत्येकानं त्यांच्या परीनं त्या ठिकाणी मदत केलेली आहे. अमोल मिटकरी आणि डिझाईन बॉक्समधला जो वाद आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरती पोहोचलेला आहे आणि त्याच्यातून तोडगा काढून ते एकत्र बसून तो सुटेल. महेंद्र थोरवे महायुतीमध्ये निर्णय क्षमतेवर कधी पोहोचले आम्हाला माहिती नाही, कारण महायुतीमध्ये शिंदे साहेबाच्या शिवसेनेकडनं शिंदे साहेब हे निर्णय घेतात असं आम्हाला माहिती आहे. महेंद्र थोरवे कधी पालकमंत्री ठरवायला लागले हा संशोधनाचा विषय. पहिलं त्यांनी निवडून आलेत, त्याची आमदारकीची शपथ घ्यावी. उगाच पुढच्या याच्यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचं काम महेंद्र थोरवेने करू नये. खरं तर भारतीय जनता पार्टीकडनं अशा काही लोक आहेत, त्यांना समज दिली गेली पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वेगळी आहे. आपण विरोधकांचा सुद्धा आदर करतो. पवार साहेब वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांचा आदर केलाच पाहिजे. त्यांच्या आज जरी पराभव झाला असेल, सीट कमी आल्या असतील तर त्यांचा सन्मान कमी झालेला नाही. म्हणून गोपीचंद पडळकरांनी बोलत असताना कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरती टीका करत असताना तारतम्य बाळगावं अशी आमची अपेक्षा आहे. केंद्रीय नेतृत्वाला येण्याची गरज पडणार आहे का महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी? भारतीय जनता पार्टीचे बरेचसे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती ठरवले जातात, इथून त्यांचे रिपोर्ट जातात. मला वाटतंय पुढच्या 1-2 दिवसामध्ये केंद्रीय पातळीवरती एकतरी आमचे नेते दिल्लीला जातील किंवा केंद्रातले नेते महाराष्ट्रात येतील आणि मग त्यावेळेस अंतिम निर्णय या ठिकाणी होईल. मला विश्वास आहे की हा निर्णय लवकरात लवकर या ठिकाणी होईल. रोहित पवार म्हणतात की 4 दिवस आम्हाला ईव्हीएम हातात द्या,
आमचे तज्ज्ञ त्याची पडताळणी करतील? मला वाटतंय रोहित पवाराला अपयश पचवलेलं नाही. रोहित पवारांनी ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं. आपलं कुठं चुकलंय, लोकसभेच्या नंतर 6 महिन्यात आपण लोकांचा विश्वास कसा गमावून बसलोय याचं आत्मचिंतन रोहित पवारांनी करावं. रोहित पवाराला जर काही ईव्हीएम मध्ये बिघाडी वाटत असेल तर निवडणूक आयोगाकडे तशा पद्धतीची तक्रार करावी, प्रॅक्टिकली तसं दाखवावं, त्यांनी न्यायालयामध्ये जावं. परंतु उगाच माध्यमामध्ये चर्चा घडवून आणून काहीतरी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये. राम शिंदेंनी थेटपणे अजित पवारांवर यापूर्वी आरोप केले होते आणि आता व्हिडिओ आल्यानंतर तर त्यांनी केले की अजित पवारांनीच पुतण्याला वाचवलेलं आहे सभा न घेऊन. मला वाटतंय राम शिंदेनी पार्श्वभूमी माहिती न घेता कदाचित तशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. राम शिंदेवरती बोलायचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण ज्या ठिकाणी लढत होत्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या विरोधात काम केलंय. मग आम्ही म्हणायचं का की भारतीय जनता पार्टीचं सेटलमेंट होती, परंतु ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती त्या ठिकाणी एकमेकाला मदत झालेली आहे. कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेनी जर अजितदादांची सभा मागितली असती तर अजितदादा त्या ठिकाणी आले असते. महायुतीमध्ये प्रत्येक ज्येष्ठ नेते म्हणजे त्या प्रमुख पक्षाचे आपापल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करत होते. आपापल्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी सभा घेत होते. राम शिंदेला कदाचित स्वतःवरती विश्वास कमी झाला असेल म्हणून अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं असावं. पण राम शिंदे पुरावे देतात की मी सभा मागितली होती अजित पवारांकडे, मला उत्तर मिळालं नाही. असं जर असेल तर मला वाटतं ते माध्यमाला खोटं बोलतायत. कारण अजितदादांनी भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांना ज्यांना जिथं सभेला जाता आलं नाही त्यांना व्हिडिओ बनवून पाठवून दिलेला आणि त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असा संदेश दिलेला आहे. राम शिंदे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. राम शिंदेने पहिलं माध्यमाच्या समोर येऊन जाहीर करावं की त्यांना स्वतःवरती विश्वास नव्हता आणि विश्वास नव्हता जिंकण्याचा तर निवडणूक कशाला लढली, एक जागा महायुतीची का कमी केली, हा आमचा प्रश्न आहे. सूरज जी, हिंदी में बता दीजिए, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने तो रिजाइन कर दिया है, अब अगली सरकार के लिए कौन मुख्यमंत्री होगा, इस पे राष्ट्रवादी कांग्रेस की क्या भूमिका है? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की यही भूमिका है कि महायुति में हमने 7 में चुनाव लड़ा है, 7 में जीते हैं. आने वाला मुख्यमंत्री भी हम 7 में बैठकर तय करेंगे. महाराष्ट्र का मुख्यमंत्री महायुति का होगा, अब किस पार्टी का होगा ये भारतीय जनता पार्टी का शीर्ष नेतृत्व, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का शीर्ष नेतृत्व और शिवसेना का शीर्ष नेतृत्व बैठ के तय करेगा. आने वाले कुछ दिनों में यह सब तय होगा. काफी अच्छा रिस्पांस जनता से चुनाव में मिला है, क्या रोल निभाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस महायुति सरकार में दिखेगी आने वाले समय में? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुति में जब शामिल हो गई तो महाराष्ट्र का डेवलपमेंट का विजन रखकर सामने हो, मतलब महायुति में शामिल हो गई थी. आज भी हमारी वही विजन है कि हम आने वाले दिनों में इस महाराष्ट्र के प्रगति के लिए एक विजन लेके जो विजन लेके हम शामिल हुए वो विजन को पूरा करने का काम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुति में रहकर करेगी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.